श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात, देवाकडे मागणे मागतात. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे. महाराज म्हणले मी तुला मागणं मागतोय. आता मागणं कुणाला मागावं? साधा प्रश्न. कोण मागतो? ज्याच्याकडे नाही ते मागतो. आजी बरोबर ना? मला सांगा, कीर्तन खोलात करू का मीडियम मध्ये करू? तुम्हाला ना तर नियम मानले गेला सगळं निघून जाऊ. अगदी बरोबर. मागावं कुणी? ज्याच्याकडे नाही त्याने मागावं. बरोबर? ज्याच्याकडे नाही त्याने मागावं. नामदेव महाराजाला कशाची कमी? एवढा मोठा वाडा, एवढा मोठा परिवार, देवाचे लाडके भक्त, आणि त्यांनी मागावं. पटतंय का? ऍक्च्युली संतांमध्ये मागणं शोभतच नाही. संतांना मागणं शोभत नाही. पण इथं सुद्धा गंमत आहे बर का. संतांचं मागणं जगाच्या कल्याणासाठी असतं आणि लोकांचं मागणं आपल्या स्वार्थासाठी असतं. आणि काय मागतो? घर, प्रपंच, अनेक सुखाच्या वस्तू. कारण माणूस कसा आहे, पहिल्याच मुळातच संसाराला वेढवलेला आहे. संसार दुःखमुळे सर्वत्र इंगळ, सुखाचा लवलेश नाही कुठे. संसार कसा आहे? दुःखामुळे. किती जरी केला तरी सुखाचा होत नाही. झालाय का आजी? नाही झाला. संसार सुखाचा झाला नाही, आपल्या एकट्याचा झाला नाही, दुसऱ्याचा आपण करू शकत नाही. बरोबर आहे का? बरोबर म्हणली. आपला स्वतःचा संसार करायसाठी आयुष्य निघून जातं तरी संसार सुखाचा होत नाही. मग दुसऱ्याचा कधी करणार? काय काय भाजर असतात बघा, तिचा पण संसार करतात आणि तिचा पण संसार करतात, असे पण असतात. पण एकट्याचा संसार नीट होत नाही सुखाचा, दुसऱ्याचा कसा व्हायचा? मग माऊली दामोदर सांगतात, अवघाची संसार सुखाचा, अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीन लोके जाईन गे मायत या पंढरपुरा भेटीन माहेरा पुरया सर्व सुकृताचे फळ मिलाईन शममी देईन पांडुरंगा. माऊलींचं हे बोलणं ऐकलं आणि एक म्हाताऱ्याने गाठलं. म्हणलो माऊली थांबा. अहो म्हणले तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय? आम्ही म्हणले म्हातारा झालो, पिकलो,
तरी आमचा संसार सुखाचा नाही, आमचा संसार सुखाचा नाही, आणि तुम्ही 3 लोक सुखाचा करायचा प्रयत्न चाललाय. 3 लोक सुखाची करायचं म्हणताय. कस काय? ते म्हणले असं नाही. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया. मी पांडुरंगाकडे जाईल आणि मग सर्व सुकृताचे फळ मी लाईन, शम मी देईन. पण मी पांडुरंगाला सांगेन. नाही का? बघा, आपल्याकडे एखादा आमदार निवडणुकीला उभा असतो, एखादा पुढारी, मंत्री सॉरी, आणि मग तुमच्यासारखा एखादा कार्यकर्ता गावात गल्लीत फिरतो, म्हणतो हे बघा, ह्या गल्लीतनं ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत मी डांबरी करून देतो. पण आपल्या साहेबाला निवडून आणायचं. आश्वासन कोण देतं? साहेब काम पुढारी देतो. आश्वासन पुढारी देतो. निवडून आल्यानंतर हा पुढारी पहिला आमदाराकडे जातो. आमदार साहेब, अमुक अमुक गल्लीत मी आश्वासन दिले, रस्ता करायची जबाबदारी तुमची. तर आमदार म्हणला, तू आश्वासन दिले, तुझं तू करतो, होईल का? ती म्हणेल, मला संसारी कावं लागेल, घरदारी कावं लागेल, आणि मला कुठेतरी घालरावं लागेल. माझी ते रस्ता होईल काय तेव्हा? ते तुम्हाला करावं लागेल. तसं माऊली म्हणले, मी आश्वासन फक्त देण्याचं काम करेल. पांडुरंग परमात्म्याकडे गेले. पांडुरंग म्हटले, अरे काय ना, असं काय मागावं? म्हणले, देवा एक कृपा करा, तुम्ही फक्त द्या, तुम्ही फक्त होई म्हणा. म्हणजे कसं जग सुखी होईल बाबा? हे जग इतकं खटाळ आहे, ही लोक इतकी खटाळ ती, अहो तरीची ती एकदा इटेवरती उभा राहून तर बघी काय मागणं मागते ती. आणि संसारी लोकांच्या मागण्या भयानक असतात. लोक महाराज, संसारी लोक इतकं विचित्र मागणं मागतात. अहो काही मागव, काही शेजारी मराव म्हणून एक जरा नवस केलता. असंच आहे. अमुक बाईचा लय त्रास दिली, तिचा नवरा मरावा म्हणून सुद्धा नवस केलता. या गोष्टी माझ्या कानावर येते म्हणून सांगतो तुम्हाला. मग असलं मागणं. पांडुरंग परमात्मा म्हणले की माझ्याकडे लक्ष दे, की तू काय असं म्हणतो की जग कसं सुखी होईल? ज्ञानोबराय म्हणले, एवढं करा देवा, दुरितांचे ते मिरे जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि जो जे वांछील तो तेला हो प्राणी जा. म्हणजे देवा एक काम करा, दुरितांचे तिमिर जाओ, ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे तो सगळा अंधकार नष्ट होऊ दे, एवढी कृपा करा. आणि जसा सूर्य उगवल्यानंतर सूर्याचा प्रकाश संपूर्ण विश्वभर पडतो ना, तसा तुझ्या ज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या हृदयात पडू दे. जो जे वांछील तो ते लावो. या माणसाने प्रत्येकाने जे जे मागितलंय ना, भगवंता तो फक्त द्यायला हो म्हण, बघ जग सुखी होतंय का नाही. पण झालं असं महाराज, ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं की लोक काय मागतील? देवाला मागतील, परमात्म्याला मागतील, देवा तू माझा हो असं म्हणतील. अहो कुणीतरी विचारतं का हो? आमचा एक इंदापूरचा कार्यकर्ता आहे, जे सभापती झाले, पुण्यामध्ये गेले आणि पुण्यामध्ये त्या मोठ्या बिल्डिंग मध्ये 4थ्या मजल्यावरती बसले होते. मी असं शाळेच्या कामानिमित्त झेडपीला गेलो, जाता म्हणलं चला साहेबांना भेटून तरी जावं. 4थ्या मजल्यावरती चढून गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं, सर एवढ्या लांब आला, कशासाठी आला? मी म्हणलं काय नाही सर, साहेब असं चालू. म्हणलं नाही तरी पण काय काम? मी म्हणलं काही कामच, कसलंच काम नाही साहेब, फक्त एक आहे की आपल्या तालुक्यातला माणूस एवढ्या मोठ्या पदावरती बसलाय, हे माझ्या डोळ्यांनी बघण्यासाठी मला याचा स्वाभिमान वाटतो. ते म्हणजे वा, कुणीतरी माझी तरी चौकशी करतो ह्याचा मला स्वाभिमान वाटतो, ते मला म्हटले. आणि मग गावातली मोठी मोठी मंदिराची कामं ह्या गोष्टी मी त्याच्याकडून करून घेतली. नंतर ते नाहीच म्हणले नाही. अरे जो माणूस सुखदुःख विचारा येतो त्याला कोणी नाही म्हणतं का? तसं पांडुरंग परमात्म्याला सुखदुःख कोणी विचारत नाही, जो तो मागणंच मागतो. आणि म्हणून महाराज आम्हाला आमच्या भक्तीमध्ये काय करायचंय याचं विवेचन आपण करूया. विठ्ठल आता आम्हाला आमच्या भक्तीमध्ये काय करायचंय? आज ज्या निमित्ताने एकत्र आलेलो आहे आपण, ते म्हणजे द्वादशी, ठीक आहे ना? या दिवसाचं महत्व म्हणजे भगवान महाविष्णूची पूजा, भगवान महाविष्णूची भक्ती. खर तर वेदामध्ये 4 विष्णूंचा उल्लेख आहे: सहविष्णू, महद्विष्णू, महाविष्णू आणि मध्य विष्णू. आता या 4 विष्णूंचा उल्लेख, याच्यापैकी मोठा विष्णू कुठला? तर महाविष्णूचं जे वर्णन आहे तो निर्गुण निराकार परमात्मा, जो क्षीरसागरामध्ये वास करतो, निवास करतो, ज्याने 10 अवतार घेतले, ज्याने 10 अवतार घेतले, तो महाविष्णू. त्याला फक्त आपण मूर्तीपुरता बघितला किंवा मनुष्य देहापुरता बघितला, कुठेतरी टीव्ही सिरियलवरती, कुठेतरी मंदिरामध्ये, कुठेतरी तुम्ही एखाद्या पुट्ट्यावरती म्हणा, एका
चित्रामध्ये बघितलं असेल. पण या महाविष्णूचं वर्णन भागवतामध्ये सांगितलं की तो इतका मोठा आहे की त्याच्यापेक्षा निराकार स्वरूप प्रचंड मोठे. आणि या विराट स्वरूपाचं ज्यावेळेस दर्शन होतं त्यावेळेस माणसाचं जीवन सुखी होतं. या महाविष्णूचं भलेही तुम्हाला कोणाला विराट दर्शन झालं नसेल, याचं निर्गुण निराकार स्वरूप कोणाला माहित नसेल, कारण देवाचं दुसरं स्वरूप, या महाविष्णूचं दुसरं स्वरूप म्हणजे निराकार स्वरूप आहे. एक सगुण स्वरूप आणि दुसरं म्हणजे निर्गुण स्वरूप. म्हणून मी तुम्हाला म्हणलं खोला सांगू का, कारण निर्गुण स्वरूपाची माहिती लवकर माणसाला कळत नाही. ज्ञानेश्वरी निर्गुणात लिहिली म्हणून कळत नाही. भगवद्गीता निर्गुणात लिहिलेली आहे म्हणून ती लवकर कळत नाही. म्हणून वाचलं तरी कळत नाही. काय कारण याचं तुकोबाराय म्हणतात की ग्रंथ लोपली पुराणी, नाश केली शब्दाज्ञानी, झाडू संतांची मार्ग आढळणी भरले जग. ग्रंथ पुराणाचा अर्थ का कळत नाही, कारण ते निर्गुणात लिहिलेलं आहे. आणि निर्गुणात तेव्हा कळतं ज्यावेळेस जीवनामध्ये गुरु येतो आणि गुरु तुम्हाला निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती करून देतो. त्यावेळेस निराकाराचं दर्शन होतं. तो निराकार परमात्मा कसा आहे तर हे सांगण्यासाठी गुरु लागतो. आणि म्हणून या महाविष्णूचं दर्शन आज भक्ती करण्याचा मौका तुमच्या सगळ्या या भजनी मंडळाच्या माध्यमातून, सरांच्या माध्यमातून आणि ज्यांनी हे सगळं केलेलं आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून झाला. म्हणून आमच्या सगळ्याचं जीवन भाग्यवंत झालं. भाग्यवंताचं जीवन आहे, कारण हे भाग्य सगळ्याच्या पदरात येत नाही. महाराज म्हणतात भाग्यवंता घरी भजन पूजन त्याचे भान करी रघुनंदन. हे फक्त भाग्यवंताच्या पदरामध्ये, सगळ्याच्या पदरामध्ये नाहीये. आणि म्हणून आम्ही भाग्यवंत आहोत की आम्हाला कुठेतरी त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडतंय. आता विषय आपला मूळ असा होता की नामदेव महाराजांनी मागणं मागितलं. मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की मागणं का मागावं, कुणी मागावं, कशासाठी मागावं. आता मागणं एखाद्या संसारिक माणसाने मागितलं तर ठीक आहे. पती आपल्या पतीकडे मागणं मागते, मला अमुक अमुक करा, गळ्यातलं मंगळसूत्र करा, सोनं घेण्याचं. आता परवडत नाही. ज्वेलर्सवाले बसली तिथं 70,000च्या पुढे गेले, 80 झाले. आता आमच्या लेकराच्या लग्नात किती जातोय कोण असतो, लाख वालांतोय कोण असतो. ते वाढतच चाललंय वरचीवर. आणि नवरदेव बी आता लय हुशार झालेत महाराज, पैशात हुंडा मागत नाही, ते तोळ्यात मागतात. तोळ्यात सहजच म्हणतात. आता माझ्या लग्नाच्या टायमाला 10,000 रुपये हुंडा होता, काय वाटत नव्हते. पण ते आता मग ते 10 तोळ द्या. तोळा परवडतो का? ते बोलायला त्याला शब्द 10, 4, 3, 2, 1 सोपं वाटतं, पण ते परवडत नाही. मग मागावं कोणी? पती पत्नीला मागते, मुलगा आपल्या बापाला मागतो. शोभत का नाही? पत्नीने पतीला मागलेलं शोभत, मुलाने आई वडिलांना मागितलेलं शोभत. एक मुलगा घरात बसलेला असतो, वडील कामावरनं येतात आणि कामावरनं आल्यानंतर मुलगा म्हणतो पप्पा मला फुगा पाहिजे. काय पाहिजे? फुगा पाहिजे. मागणं किती शिल्लक आहे? अगदी शिल्लक आहे. वडील म्हणतात अरे फुगा कुठं आणू, तुम्ही कामावरून आले, फुगा कुठं देऊ तुला? तुम्हाला नाही, मला पप्पा फुगाच पाहिजे. वडील 100ची नोट काढतात आणि त्याच्या हातात देतात. नाही मला फुगाच पाहिजे. ते 100ची नोट फेकून देतो. नोट 100ची होती, कळली का? नाही कळली. त्या 100च्या नोटेमध्ये 100 फुगा येतील, पण कळले का त्या लहान मुलाला? बालिश बुद्धी. नको म्हणले, फेकून दिली. पप्पाने 2 वादळीत लावले, एकूण एक मस्कट लावली, एकूण एक मुस्कडीत लावली. पोरग रडत 100ची नोट घेऊन दरवाजाच्या वरांड्यावरती बसलं, पायऱ्यावरती. समोर फुगेवाला चालला होता, त्याने 100 रुपये दिलेले एक फुगा घेऊन आला. नोट 100ची होती, एक फुगा घेऊन आलं. नोट हातात होती, कळली का? नाही. 184 जीवनी फिरून माणसाचा जन्म मिळालाय, तरी सुद्धा माणूस परमार्थ करत नाही. कळला का? नाही कळला. एक योनी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. भगवान परमात्मा सांगतात की अरे बाबा, माणसाचा जन्म असा नाही होत आहे, एवढ्या सहज नाही होत. आज मेला उद्या जन्मला. एक योनी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. म्हणजे करोडो जन्म फिरल्यानंतर माणसाचा जन्म प्राप्त होतो. अर्जुनाला सांगतात भगवान श्रीकृष्ण, अर्जुना या सृष्टीवरती 184 जीव येण्याची फेरी निर्माण केले, सापासारख्या सळसळ करणाऱ्या नद्या निर्माण केल्या, अंडज पिंडज स्वेदज उद्बीज 4 वाणी 4 खाणी 184 जीव येणी निर्माण केल्या. पण या सगळ्या योनीमध्ये कुणीही माझं भजन पूजन चिंतन करणारा नव्हता. जो तो फक्त खाणे का, पिणे का, झोपणे का. फारुख भाई बरोबर ना? आमचे मित्र फारुख भाई या ठिकाणी आज कीर्तनाला आहे. खाणे का, पिणे का, सोने का, एवढंच माणसं करतात. मग भजन पूजन कुणी करणारा नव्हता,
कुठलाच प्राणी देवाचं नाव घेत नव्हता, कुठलाच पक्षी देवाचं भजन पूजन करत नव्हता. म्हणून अर्जुना मी माणूस निर्माण केला. पण नाही कोठे नाही कोठे संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये कोणीही भगवंताचं भजन पूजन करणारा नव्हता. म्हणून भगवंत म्हटले की मी माणसाला निर्माण केलं. आपण सगळे संसारात रमलो आणि मग या माणसाला उपदेश करण्यासाठी संत कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, तिचे इवलिसीच चोच चिमणीचं उदाहरण सांगतात. तिची इवलिसीच चोच तेच ओठ तेच दात, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. भल्या म्हणसा, अरे त्या चिमणीकडे बघ, ज्या घरट्यामध्ये ती जी घरट बनवते ना चिमणी, अशा ठिकाणी लोंबकळत असते बारशी तुरुंबी असते बघा झाडावर. तुरुंबी माहिती ना, शेवटच्या फांदीचे सगळ्यात शेवटचं टोक, त्या फांदीला चिमणी घरट बांधते, लोंबकळते. सरड्याला सुद्धा जात नाही, सरडा गेला की लोंब असं दबतं खाली, ते सरड उडी मारतो. त्या घरट्यात तुम्ही उन्हाळ्यात हात टाका गार वाटतं, त्या घरट्यात तुम्ही पावसाळ्यात हात टाका ते भिजलेलं नसतं, त्या घरट्यात तुम्ही हिवाळ्यात हात टाका ती पंख टाकत असते, उबदार वाटतं. माणसाला तर जमते का कला महाराज. संत कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, त्या चिमणीकडून शिक बाबा. संसारात फक्त तुलाच येतो असं नाही. ते रस्त्याने फिरणाऱ्या डोकराकडे बघ 10 असते, तू एक झालं म्हणून उड्या आणतो, मला झालं घ्या पेड, मला झालं. त्याच्या मागे 10 फिरतात. आमच्या इंदापूरच्या बाबा चौकामध्ये गाय व्याली होती महाराज. 100 फुटाच्या अंतरात गाय कोणाला येऊन देत नव्हती का, तर माझ्या बछड्याला उचलून घेतली म्हणून. तिला जास्त संसार कळाला महाराज. मी पुण्याला होतो कॉलेजला शिकवायला, हेच कडाक्याचं थंडीचा दिवस होतं. पहाटेचा कसला तरी गोंधळ चाललाय, मग उठून बाहेर आलो. आम्ही ससा पाळला होता, ससा. त्या सशाला 6 पिल्लं झाली, ते रात्रीचाच वेला होता पाटाच्या. आता ससा गेल्याच्यात काय कौतुक महाराज, काय सांगता तुम्ही. ससा गेल्याच्यात काय कौतुक. कौतुक हे होतं महाराज की सशाने सगळी अंगाची केस काढली होती, पिलाच्या खाली टाकली होती, राहिलेली बाकीची काढली वर टाकली होती. मी मला त्यावेळेस मोबाईल नव्हता, तर फोटो काढला असता. तुम्ही काय संसार करता, पशु पक्षी तुमच्यापेक्षाही भारी संसार करतात. तुम्ही संसार केला याचं कौतुक काय. संत जनाबाई म्हणतात, संसार सुखाचा नाही अनुभव, म्हणून या देव आठवा. संसार सुखाचा अनुभव नाही आपल्याला, आहे का. म्हणून तर तुम्ही देव करा, परमार्थ आठवा, ही नामदेव महाराजांना सांगायचं. आता महाराजांनी मागणं मागितलं. एक जणांनी मला प्रश्न विचारला, म्हणजे संतांना मागणं शोभत नाही, मग नामदेव महाराजांनी कसं मागितलं. त्यांना म्हणलं, बाबा त्यांच्या मागण्याच्या शब्दांकडे जाऊ नको, कारण संतांनी जे मागितलेलं असतं ना, ते दिसायला मागणं असतं, दिसायला मागणं दिसतं, पण त्याच्यामध्ये जगाच्या कल्याणाची भावना असते, हे कळून घे. म्हणले कसं काय. अवघड आहे की. महाराज काय म्हणले, पंढरीचा वास लाभू दे मला, चंद्रभागेचं दर्शन घडू दे मला, त्याच्यानंतर तुझं दर्शन घडू दे, नामुखात येऊ दे. हे सगळं म्हणजे नामदेवासाठी स्वतःसाठीच मागितलं की. मग जगाच्या उद्धाराची कल्याण भावना कुठे, जगाच्या कल्याणाच्या याच्यामध्ये. त्याला म्हणलं, बाबा रे, आपल्या समाजामध्ये एक नियम आहे. मध्ये कुठली तरी मालिका आलती बघा टीव्हीला, देवयानी आहे का नाही. सगळ्या महिला देवयानी साड्या घालायच्या, बरोबर का महिला मंडळ. कुठल्या साड्या, त्या देवीनी निळी साडी घातली, सगळ्यांच्या देवीनीच निळ्याच. देवीनी पांढरी साडी घातली टिपक्याची, सगळ्यांनी पांढऱ्या साड्या घालायच्या. अक्षरशः याड लावून टाक. तुमच्याकडेच नाही, आमच्याकडे पण लावलं होतं. आमच्या तर चुलतीला काय म्हणायची माहिती का, देवयानी म्हणायची. माझी देवयानी कुठे गेली. मी म्हणलं, काका तुम्ही काकीला देवयानी का म्हणता. मला तुला नाही माहिती. ती देवयानीची एवढी फिदा झाली की तिला जर देवयानी म्हणलं, पहाटेचं झाडून काढल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत कामं सगळी करून टाकते, इतकी तर खुश होती.
अनुकरण. काय हे अनुकरण? अनुकरणाची भक्ती. लोक काय करतात? अनुकरणाची भक्ती करतात महाराज. एखादा चांगला हिरो आला ना, हिरो सलमान खान मध्ये बघा असं ते कोंबडा पाडायचा, सगळ्या पोरांनी कोंबडाच पाडला होता. मला एक कॉलेजमध्ये पोरं काय म्हणायची माहिती का? ऋतिक रोशन सारखा दिसतो, डोर गारवले तर शेरी फेरी मस्त आहे. ते नाही का ते कुठलं तरी गाणे बघा, पंप हवा मारतात पंपात, तसलं हँग 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 हँग. मी तसलं गाण्यावर डान्स पण शिकलो महाराज. का तर लोक मला ऋतिक रोशन म्हणते. ती अनुकरणाची भक्ती. आम्ही सगळे अनुकरण करतो. एखादा पुढारी जर गावात आला, त्याने मस्तपैकी कोट घातलेला तर आपण म्हणतो त्याच्यासारखं आपण पण झालं पाहिजे. आई म्हणते माझी मुलगी श्रीदेवीसारखी दिसली पाहिजे, माझी मुलगी ऐश्वर्यासारखी दिसली पाहिजे. हे लोक म्हणतात माझा मुलगा सलमान खान सारखा दिसला पाहिजे, ऋतिक रोशन सारखा दिसला पाहिजे, नवे नवे एखाद्या पुढाऱ्यासारखा दिसला पाहिजे. आणि मुलंही तसंच अनुकरण करतात. नामदेवरावांना वाटलं की पुढे जाऊन जर लोकांनी माझंच अनुकरण केलं तर, पुढे जाऊन लोकांनी माझंच अनुकरण केलं तर, आता पण करतात का नाही तुकोबार यांचं अनुकरण? लोक करतात का नाही? तसाच वेश परिधान करतात, तसंच धोतर, तसाच फेटा, तसाच गंध. मी तुकोबाराय म्हणतात, चिपळ्या वाजवत रस्त्याने लहान मुलं पण चालतात. नामदेवरायांचं अनुकरण करतात, माऊलींचं अनुकरण करतात. म्हणले जर भविष्यात लोकांनी माझं अनुकरण केलं, आपण बघा अनुकरण केलं जसं हिरो करतो तसं आपण करतो, तसं नामदेवरायांचं जर अनुकरण करायचं म्हणलं तर लोक काय अनुकरण करतील? काय अनुकरण करतील? म्हणजे जर मी घर मागितलं, लोक काय म्हणतील? नामदेवरायासारखं मला पण घर द्या. मी जर बंगला मागितला, मी गाडी मागितलं, लोक म्हणतील नामदेवरायासारखं मला द्या. म्हणले मी जे अनुकरण करेल जर ते लोक करणार असतील ना, तर देवा पांडुरंगा सदैव मला पंढरीचा वास लाभू दे. म्हणजे लोकही काय मागतील त्यावेळेस नंतर पुढच्या युगात मला वास लाभू दे. देवा मला सदैव चंद्रभागेचं स्नान घडू दे. लोक भविष्यात काय अनुकरण करतील? मला ही चंद्रभागेचं स्नान लाभू दे, मला साधू संतांचा संग लाभू दे. लोक भविष्यात अनुकरण काय करतील? साधू संतांचा संग लाभू दे. आणि हे जर अनुकरण केलं तर सगळं जग सुखी होईल. विठ्ठल आणि म्हणून सगळ्याच्या सुखाची कामना स्वतःच्या मागणीतून महाराज करत असतात. आणि म्हणून त्यांचं मागणं आहे हे सुहिताचे नसून जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी. अभंगाचं पहिलं चरण. पंढरीचा वासा चंद्रभागेश गाना, चंद्रभागेश पंढरीचा वासा चंद्रभागेश गाना, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझे. संतांच्या मागण्यामध्ये आणि आपल्या मागण्यामध्ये फरक असा असतो की संत आम्हाला काय सांगतात हे लोकांना कळावं, याच्यासाठी ही कीर्तन रूपी सेवा आहे.
महाराज असा प्रसंग आहे की नामदेव महाराजांनी मागणं मागितलं. बघा बारकावे बघा, मी तुम्हाला बारकावे सांगतो म्हणून तुम्हाला खोला सांगू का वरचं सांगू. नामदेव महाराज म्हणतात मला पंढरीचा संघ लाभू द्या ताई. पण नामदेव महाराज पंढरपुरात राहिलेच नाहीत की, राहिले का? कुठे गेले? आधी दिल्लीला गेले, नंतर पंजाबला गेले. बरोबर आहे का नाही? मग तेच मागतायत आणि तेच इथं राहत नाहीत. त्याचा मेळ कुठं? एक म्हणतोय पप्पा मला दुपारी जेवाय द्या, जेवाय द्या किंवा द्या म्हणतोय हॉटेलवरून जेवून घेतोय. अरे काय येडा आहे का काय? नाही मला पोटभरून जेवून आलं. नामदेव महाराज म्हणतात मला पंढरीचा वास लागू दे. आणि जातायत कुठं? कसं बरं म्हणजे कसं? ह्याच्यातलं हे वरवरच आहे का खोलातलं? खोलातलं सांगतो. जेव्हा चराचरच नव्हतं, चर म्हणजे चालणारे बरं का, आणि आचर म्हणजे न चालणारे. चराचर ही चराचर सृष्टीच नव्हती त्यावेळेस पंढरपूर होतं की नाही? आता आम्हाला काय माहिती महाराज, तुम्हीच सांगा. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गंगा तेव्हा होती चंद्रभागा. मग ती कुठली? तर ज्यावेळेस परब्रह्माचं ब्रह्मज्ञान होतं ना त्यावेळेस कळतं. आणि ज्यावेळेस नामदेवरायांना येसोबा खेचर गुरु लाभले, नामदेवरायांच्या जीवनामध्ये येसोबा पंडित, येसोबा खेचर औंढ्या नागनाथ या ठिकाणी त्यांना या परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती झाली. म्हणजे ईश्वर चराचरामध्ये आहे कळाला. पांडुरंगाने स्वतः पाठवलं, म्हणजे नामदेवा जा जीवनामध्ये गुरु कर, दर्शन घे आणि मग तुला कळेल ही 3.5 हाताची मूर्ती म्हणजे मी नव्हे. नामदेव महाराज गेले, औंढ्या नागनाथाला गेले. औंढ्या नागनाथाला गेल्यावर तिथं एक माणूस पिंडीवरती पाय ठेवून उभा होता. ओ बाबा काय कळतंय का नाही? पिंडीवर पाय ठेवून ते म्हणलं हे बघ म्हातारा झालोय, थकलोय, पाय वर ठेवलं की जरा बरं वाटतं, तू उचल आणि साईडला ठेव. नामदेवरायाने असे पाय धरले, उचलून साईडला ठेवले. गाभाऱ्यामध्ये अंधार होता, पाय ठेवला तर काय तिथं पण पिंड होते. नामदेव महाराज चकित झाले. मला त्यांना वाटलं असं अंधारात दिसतं नाही, दुसरीकडे असं दुसरीकडे पाय ठेवला. जिथं जिथं पाय ठेवला तिथं तिथं पिंड दिसली. नामदेव महाराजांनी प्रश्न विचारला, म्हणजे महाराज हे काय? ते म्हणले मी तेच सांगतोय, जिथं नाही देव तिथं माझा पाय ठेव, जिथं नाही देव तिथं माझा पाय ठेव. अनुग्रह केला की पांडुरंग परमात्मा फक्त मंदिरात नव्हे, जिथं जिथं जाईल तिथं तू पंढरी निर्माण करशील. आणि मग महाराज माघारी आले, अनुग्रह झाला. वाळवंटामध्ये बसले, अभंग आहे. नामदेव स्वयंपाक करुणी बैसला, विठ्ठल श्वान रूपी आला, रोटी घेऊन पळाला सर्व ठाई विठ्ठल, हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागे श्वाना पाटी, आणि तुप घे गा जगजटी, कोरडी रोटी का खाशी. नामदेव महाराज कुत्र्याच्या पाठीमागे लागले, देवा देवा पांडुरंगा, अरे कोरडी रोटी काय खातोय? तुपात संग खा. पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. म्हणजे कस काय ओळखलं? मी कुत्र्याच्या रूपात आलो, कस काय ओळखलं? म्हणले उपकार केले खेचराने, देव दाविला अंग संग. म्हणले मला अंग संग परमात्मा कळाला. आता मला मंदिरात यायची गरज नाही, आता मला पंढरी कळाली. आता मी पंढरीचा नव्हे तुझ्या भक्तीचा प्रचार करत देशभर फिरेल, जिथं जाईल तिथं पंढरी निर्माण करेल विठ्ठल. मग जिथं जिथं नामदेव महाराज गेले तिथं तिथं त्यांनी पंढरीचं वास्तव्य निर्माण केलं. आज आपण त्यांना संत नामदेव म्हणतो. नामदेव महाराज पंजाब मध्ये गेले, शिखांच्या धर्मगुरूमध्ये धर्मग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे अभंग, त्यांना त्या ठिकाणी काय म्हणतात? भगवान नामदेव म्हणतात. एवढं नामदेव महाराजांचं महत्व आपल्यापेक्षा दुसऱ्या राज्यात जास्त आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा रे पंढरपूर म्हणजे हे पंढरपूर, हे तुम्हाला दिसतं हे पंढरपूर नव्हे. पंढरपूर म्हणजे जे विराट आहे, जेव्हा होते चराचर तेव्हाच वास्तव स्वरूप, तेव्हा निर्गुण निराकार स्वरूपातलं पंढरपूर, त्याचा संग लाभू दे म्हणले. कळलं का अभंगाचा भावार्थ? त्या पंढरीचा वास लाभू दे म्हणले. अखंड तुझं दर्शन घडू दे. म्हणजे जे दर्शन त्यांच्या गुरुने खेचर स्वामींनी करून दिलं ते दर्शन मला लाभू दे. जिकडं पाहावं तिकडं परब्रह्म दिसावं, इतकाची करी उपकार, आणि मग माझे जीवन धन्य होईल साकार. नामदेव महाराज म्हणले एवढा उपकार कर की जिथं जाईल तिथं मला तुझं स्वरूप दिसावं, जिथं जाईल
तिथं तुझं स्वरूप दिसावं. हा, आणि या गंगेचं ज्ञान गंगेचं स्नान सतत माझ्यावरती सिंचत राहू दे, सतत माझ्यावरती ज्ञान गंगेचं स्नान होत राहू दे. हे ते दृश्य होतं, हे ते महत्व होतं. आणि म्हणून ते महत्व कळावं म्हणून मी तुम्हाला म्हणलं खोलात सांगू का विठ्ठल. आता भाव कसा असतो बघा, आपल्याकडल्या लोकांचं मागणं कसं असतं. आम्ही सांसारिक गोष्टी मागतो. आम्ही सुखी का होत नाही याचं कारण असं आहे. आम्ही सुखी का होत नाही कारण आपण सगुणात सगळे काय झालेले नडलेले, आपण सगुणात अडकलेलो आहे. मी तुम्हाला जनाबाईचा तो अभंग सांगितला की संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून या देवा ठेवावा. आम्हाला संसारातलं सुख माहित नाहीये, संसारातल्या सुखद गोष्टी माहित नाहीत. आपण फॅन खरेदी करतो, कशासाठी करतो? गार हवा मिळावी, सुख मिळावं. आणि तोच बिघडला तर मिळतं का? अजिबात नाही मिळत. आपण एखादा फ्रीज खरेदी करतो, आपण एखादा बेड बांधतो, आपण एखादं घर बांधतो, एखादी वास्तू बांधतो. पण लक्षात ठेवा महाराज, 50 लाखाची महाडी बांधायचं तुमच्या हातामध्ये आहे. 50 लाखाची माडी बांधायचं तुमच्या हातात आहे. पण 50 लाखाच्या माडीमध्ये किती दिवस राहायचं हे तुमच्या हातात नाही. तुम्ही 20,000चा पलंग घेऊ शकता, पण 20,000च्या पलंगावरती किती दिवस झोपायचं हे तुमच्या हातामध्ये नाही. तुम्ही सोन्याची ताटं घेऊ शकता, सोन्याचे चांदीचे चमचे घेऊ शकता, पण त्या चमच्याने किती दिवस खायचं हे मात्र तुमच्या हातामध्ये नाही. आणि म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत पांडुरंगाची भक्ती करा. ह्याच्यामध्ये तुमचं सुख आहे. अभंगाचं पुढचं शरण. जन्मजन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे. संतांच्या मागण्यामध्ये आणि आमच्या मागण्यामध्ये हा फरक आहे. संतांचं मागणं जन्मोजन्मासाठी आणि आमचं मागणं क्षणिक असतं. क्षणिक काय मागणी असते आमची? क्षणिक. लय झालं उद्यापुरती, 1 वर्षापुरती, नाही तर 5-10 वर्षापूर्वी. तुम्ही बँकेत पैसा ठेवता लिकेच्या नावाने किती दिवसासाठी? 5-10 वर्षासाठी. तुम्ही तुमच्या नावावरती एखादी एफडी काढता किती वर्षासाठी? 2-3 वर्षासाठी. शेजारच्याचा बांध करता किती वर्षासाठी? तुमच्याकडे शेतकरी नाही ते बरं का, पण आमच्याकडे आहेत बरं, आहे का ना? आहेत का? काय असले तर असले, पण तुम्ही नसणार आहे त्याच्यामधले, कारण तुम्ही इथं आलाय म्हणजे परमार्थिक आहे. आणि परमार्थिक माणूस असलं कृत्य कधी करत. परमार्थिक माणूस कसा असतो? समाधानी असतो.
तुम्ही सगळे आलाय ना परमार्थाने आवडीने आलाय ना सगळे आवडीने आलाय ना. ही महत्वाची गोष्ट. मध्ये एका ठिकाणी कीर्तन होतं महाराज माझं आणि माझ्या बरोबर कुणीच आलं नाही. शिंदे महाराज म्हणले नाही मला यायचं नाही. हे बी पहिले पोरं म्हणले नाही. एकटाच गेलो एसटीने यायची काही सोय नाही. रात्री 9 वाजता कीर्तन झालं आणि तिथंच मुक्काम केला. तिथंच झोपलो. आता झोपल्यानंतर त्या कीर्तनाला एक आजी आली. पण त्या आजीला तिच्या मैत्रिणींनी बळच आणलं होतं. तुमच्यापैकी बळच कुणी नाही आलं. बळच म्हणजे ढकलून आणलेलं. त्या आजीला ढकलून आणलं. बायका म्हणल्या सर कीर्तनाला म्हणले नवीनच महाराज आहे म्हणले हाय जरा अभ्यास थोडं म्हणजे शिक्षक नाही बरं म्हणले माझा संसार आहे म्हणजे जरा मोकळा तुम्ही कसं येऊ. काय संसार? 1 कोंबडी 4 पिलं. संसार काय? 1 कोंबडी 4 पिलं. नाही म्हणजे हे रात्री बोकीने खाल्ल्यावर मन कसं असतं? आपलंच मन आपलं शत्रू असतं. तिच्या मनात काय आलं? बोकीने खाल्ल्यावर. बाकीच्या दोघी तिघी म्हणल्या नाही खात म्हणजे आपण ती खोराडा लावून येऊ. खोराडा माहिती तुम्हाला सगळ्यांना. हा मग या दोघी तिघीने ती पिलं धरली. इकडे तिकडे पळून पळून धरली. कोंबडी आत पिलं टाकली आणि दरवाजाला दगड लावला. कशाच्या? पिंजऱ्याच्या. खोराड्याच्या दरवाजाला दगड लावला. आता ती म्हातारी आली कीर्तनाला आली. पण तिचं ध्यान सारखं बोका येईल का खाईल का, बोका येईल का खाईल का. भगवंताच्या दारात बसून जे तुम्ही चिंतन कराल ना तुमच्या जीवनात तेच घडणार. म्हणून शुभचिंतन करा. विठ्ठल आता वेळ नको लावायला. आणि मग तिच्या चिंतनासारखं बोका येईल का कोंबडी खाईल का, बोका येईल का कोंबडी खाईल का. तिचं कीर्तनावर ध्यानच नाही कसलं. कीर्तन संपलं. 11 वाजले. म्हातारी कटाळी होती दिवसभर काम आणि गेली अशी झोपली. ती खोराडाकडे गेलीच नाही. गेली अशी झोपली. सकाळच्याला उठलो आणि मी आपलं माझ्या रस्त्याने जाणार होतो. ती उठली खोराडाकडे बघते तर खोराडा कुत्र्यानी काढल्याला आतली पिली फस्त करून टाकली. कोंबडीची पकडा इकडे तिकडे जवाबायाने वरडायला सुरुवात केली. अशी वरडत होती. मी रस्त्याने चाललो होतो. बायका म्हणल्या अगं का वरडती या? जळलं मेलं लक्षण म्हणली. कधी नाही ती बाहेर गेली आणि माझा सगळा संसार उद्ध्वस्त केला म्हणले बोक्यानी. बाया म्हणल्या कुठं गेलती म्हणली त्या महाराजाचा जाळ करायला. म्हणून तुम्ही आवडीने आमचं नका जाळ करून नेण्याचं. बिचारा कष्टाने येतं इष्टीने. भक्तीमध्ये सात्विकता पाहिजे. भाव शुद्ध पाहिजे. भावे विन देव नकळे संदेह गुरु विना अनुभव कैसा कळे. तपे विना दैवत दिदला विन प्राप्त गुजे विनहत कोण संगे. ज्ञानदेव संगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय. संतांच्या संगतीशिवाय तरुणोपाय नाहीये. भाव मनामधला पवित्र पाहिजे. भाव शुद्ध पाहिजे. आता एक आजी आहे बरं का. आजी ताक करत बसली होती. आजी बरोबर ना रवीन ताक करतात असं. आजी ताक करत बसली होती आणि ताक करता करता उठली. आपलं गार पाणी आणायला. गार पाणी टाकले काय होतं? लोणी येतं वरती. सगळ्याला माहिती आहे. गार पाणी टाकलं की लोणी येतं. म्हणजे पाणी आणायला गेली तर उंदराची कळवण लागली होती. एक उंदीर त्यात पडला. काय झालं? त्या ताकात एक उंदीर पडला. मग आजीने काय केलं? लोण्याचा गोळा पटकीने काढून घेतला आणि ताक तसंच ठेवलं. आधी मला कोणाला तर द्यायला होईल काय म्हणत भाऊ. आजीने तसंच ठेवलं आणि गेली शेतात कामाला. आमचे कुलकर्णी काका रस्त्याने येत होते. उन्हाचे दिवस होते उन्हाळ्याचे. गण्या नावाचा पोरगा घरी होता. लय थकून आते. काय म्हणले गण्या तांब्याभर पाणी देतोस का प्यायला? गण्या म्हणला काका पाण्याच्या ऐवजी ताक आणू का? काका म्हणले वा काय भाव सुंदर आहे तुझा. ताक आणा. मग गाण्याने लोटकं भरून ताकाने. लोटकं माहिती लोटकं जर्मलचं असतं काहीतरी असं एवढं गोल असतं. म्हणजे लोटकं भरून ताक आणलं. काकाने गार ताक घटा 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 पिलं. काका म्हणले वा गाण्या खूप छान. तुझ्यावरती छान संस्कार झाले बरं का. त्याच्यावरती चांगले संस्कार झाले. काका अजून एक आणू का? आणखी म्हणा. घरी कोण नाही सगळी रानात गेले ती. गाण्याने दुसरं लोटकं आणलं. काकाने दुसरंही पेलं. काका म्हणले गाण्या एवढं कसं ताक शिल्लक आहे?
गाण्या मला काका आज काळजीच करू नका, भरपूर ताक शिल्लक आहे. म्हणला कसं काय? म्हणला आजी सकाळी ताक करत होती, घुसळत त्यात पडला उंदीर. काकाच्या लागलं पोटात काढलं. उंदीर पडल्याला ताल गेलं गाण्या. त्याने असं लोटकं धरलं आणि ह्या जोरात आपटलं. गाण्याने आजीला हाक म्हणले, आजे तुझं संडासा नाही लोटकं फोडलं काकाने मला. काका म्हणला गण्या अरे दिलं ती दिलं, उंदीर पडलेला दिलं आणि संडासला न्यायच्या ताब्यात दिलंय. संस्कार नावाची गोष्ट आहे का ना तुझ्याकडे? काय पाहिजे? संस्कार पाहिजे. थोडा विनोद सहभाग असला तरी माणसाला संस्कार पाहिजेत. आणि संतच आम्हाला संस्कार शिकवतात. हिची घडो मज जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे. आम्हाला इथपर्यंतचा नाही विचार करायचा, आजचा ना उद्याचा नाही विचार करायचा. आम्हाला जन्मोजन्मीच्या सुखाचा विचार करायचा आहे. आणि जन्मोजन्मीचं सुख तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा भगवंत आपला होतो आणि आपण भगवंताचं होतो. या दोन गोष्टीचा मेलाप येतो, त्यावेळेसच जन्मजन्माचं सुख प्राप्त होतं. अभंगाचं पुढचं चरण. मुखी नामाचा संताचे दर्शन, मुखी संतांचे दर्शन. महाराज म्हणले मुखामध्ये काय पाहिजे? नाम पाहिजे. नाम कशासाठी घ्यावं? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आकाशामध्ये पतंग उडताना सगळ्यांनी पंचमीच्या सणादिवशी बघितलं असेल. बघितलंय का? आकाशामध्ये एक पतंग उडत असतो आणि आमच्या काकांच्या मनामध्ये आले की त्या पतंगाला पकडावं आणि आपल्या लेकराला खेळायला आणून द्यावं. किती मजलं केल्यानंतर तो पतंग हाताला येईल महाराज? किती मजलं केल्यानंतर किंवा किती शिड्या लावल्यानंतर पतंग हाताला येईल? तुम्ही शिड्यावरती कितीही शिड्या लावा, तो पतंग हाताला येणार नाही. मग पतंग हाताला येण्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी एक सोपी आयडिया. काय बरं? ज्याने पतंग धरलाय त्याच्याकडे जावा. ज्याने पतंग धरलाय त्याच्याकडे जावा आणि हळूहळू हळू त्याला आपल्याकडे घ्यायचा. काही कालांतराने पतंग तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही. आता हा पतंग म्हणजे परमात्मा आहे असं समजा. पतंग म्हणजे परमात्मा आहे. नामदेव महाराजांनी मागणी केली ना की तू माझा झाला पाहिजे. मग पतंग म्हणजे परमात्मा आहे आणि एवढ्या सहजासहजी तो कुणाच्याही ताब्यात येत. साधू संतांच्या अंगात कधी आला? आमच्या पण नाही कधी आला. मी लहानापासून भक्ती करतोय. हरिपाठात माझी 950 कीर्तनं झाली ताई. 950 कीर्तनं झाली, सॉरी प्रवचनं झाली. 950 पेक्षा जास्त माझी प्रवचनं झाली. पण कधी माझ्या तो अंगात नाही आला. मग त्याला आत्मसात करायचं असेल तर काय करावं लागेल? सद्गुरूला शरण जाऊन, सद्गुरूशी शरण जाय
त्यासी ब्रह्मप्राप्ती होय न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. तो गुरुकडे जावं लागेल आणि गुरुकडून नाममंत्र घ्यावा लागेल. त्या नाममंत्राच्या बळावरती नाम महामंत्र तारक जीवाचा आधार सद्गुरु पाजतो ऐसी अमृतधार. सद्गुरु पाजतो ऐसी अमृतधार. काय करावं लागेल? सद्गुरूकडून नाम घ्यावं लागेल आणि त्या नामाच्या बळावरती त्याला आपल्याकडे हळूहळू खेचावं लागेल. ज्यावेळेस आपण अखंड नाम घेईल ना त्यावेळेस आपण त्या परमात्म्याला आपलंसं करू शकू. जसं साधू संतांनी आपला केला. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुखी. त्या परमेश्वराला जर आपलंसं केलं त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. आणि आपण हे बाजूला सोडतो आणि आपला एकच हट्ट असतो, ह्या तीर्थावर जा त्या तीर्थावर जा, ह्या मंदिरात जा त्या मंदिरात जा. आपला एकही देव नीट नाही. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, बाबा अर्जुना, जसा शेतकरी शेतामध्ये पिकं घेतो, नाना तऱ्हेची पिकं घेतो, जसं व्याभिचारी बाई असते, व्याभिचारी बाईला कधी पतिव्रता म्हणता येत नाही, तिचा सतत पती बदलत असतो, तसं म्हणजे रोज नवीन भक्ती करणारा जो भक्त असतो, सोमवारी वेगळी, मंगळवारी वेगळी, बुधवारी वेगळी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवार, रविवारी वेगळी, घरातला देव वेगळा, तीर्थावरचा वेगळा, हिकाला वेगळा, तिकाला वेगळा, कुणाची तरी एकाची नीट कर ना बाबा. तो भक्त सिद्ध होतो. आणि म्हणून आम्हाला आचरण शुद्ध भक्ती करायला पाहिजे. कशी भक्ती करायची आहे? आचरण शुद्ध. भलेही आम्ही जन्माने महान झालो नाही, भलेही जन्माने महान झालो नाही, पण कर्तृत्वाने महान बनण्याची संधी आमच्यामध्ये आहे. कर्तृत्वाने महान बनण्याची संधी आपल्यामध्ये आहे. तुम्हाला माहिती का, एकदा पन्हाळ्याला वेढा दिलता सिद्धी जवाहरने. कोणी दिलता? पन्हाळ्याला सिद्धी जवाहरने वेढा दिलता. आता पन्हाळ्यावर विशाळगडाकडे छत्रपती शिवाजी महाराजांना जायचं होतं. बाहेर कसं निघायचं? पण शिवाकाशीत नावाचा एक शिवाजी महाराजांचा सैनिक होता, मावळा होता. तो मावळा डिप्ट शिवाजी महाराजांसारखा दिसायचा. मला महाराज काळजी करू नका, मी काहीतरी करतो. त्याने शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि पालखीतून मुद्दाम सिद्धी जवाहराच्या दिशेने चालला. गेल्यानंतर सगळ्या सैनिकांनी पकडलं आणि म्हणले, छत्रपती शिवाजी महाराज घावले 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 घावले. अगदी त्याला उचलून नेलं, धरून साखळदंडाने बांधून नेलं, सिद्धी जवाहरच्या समोर उभा केलं. आणि उभा केल्यानंतर सिद्धी जवाहर म्हणले, अरे याड लागेल का तुम्हाला? हा, पागल हो क्या? मैं शिवाजी को जानता हूं, ये शिवाजी आहेच नाही. शिवाजी नाहीच आहे. मग कोण आहेस रे? म्हणले मी शिवाकाशी. काय नाही म्हणले, तर शिरच्छिद करून टाका. अरे शिरच्छिद करायला तुम्हाला जर एखाद्याला म्हणलं जीव मारा तर रडचाल की राव, मोठे मोठे रडचाल की नाही? राव द्या राव, माफ करा राव, सोडून द्या राव, तुमचंच काम करतो आपण सगळे मिळून शिवाजी महाराजाला मारू म्हणले असते का नाही? पण ते मला हसायला लागला. शिवाकाशीत हसायला लागला. ते म्हणले, आप क्यों हस रहे हो? म्हणला, जन्माना जरी छत्रपती शिवाजी महाराज नाही आलो तरी आज कर्तृत्वाने छत्रपती शिवाजी महाराज होण्याचं पुण्य माझ्या पदरात लाभतंय. मारा काय मारायचं तुम्हाला. भले आम्ही कुठल्या कुळात जन्मलेलो असेल, भक्ती आमच्या भाग्यात नव्हती त्यावेळेस, पण आज आम्हाला वास्तव समजतंय जग कुठल्या दिशेला चाललंय. महाराज, जगाची दिशा तुम्ही बघताय. भक्तीशिवाय आणि परमार्थाशिवाय पर्यायी जे जगामध्ये राहिला नाही. माहिती का, पुण्यवान होण्यासाठी तीर्थावर जातात महाराज. तीर्थावर काशीला जाऊया, काशी करून येऊया, आंघोळ करून येऊया, मग पुण्यवान होईल. असं पुण्यवान होतंय? लक्षात ठेवा, तीर्थावरती 30 पाप धुतली जातात जी नकळत केली जातात. काय म्हटलं मी? तीर्थावरती 30 पाप धुतली जातात जी नकळत होतात. कटकारस्थान करून केलेली पाप, जाणून बुजून केलेली पाप जगातल्या कुठल्याच तीर्थावरती धुतली जाणार नाहीत. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे ब्रह्मे, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. मनामध्ये जर भाव शुद्ध नसेल, भाव पवित्र नसेल, तर जगातल्या कुठल्याच तीर्थावरती जावा, तुमची पाप धुतली जाणार नाहीत. आणि म्हणून महाराज शुद्ध शब्दामध्ये सांगतात,
मुखामध्ये काय पाहिजे? नाम पाहिजे. मुखामध्ये नाम आणि सदा संतांचं दर्शन. आजच्या समाजाला संतांच्या दर्शनाची गरज आहे, संतांच्या संघाची गरज आहे. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आजच्या समाजाला संतांच्या संगतीची गरज आहे. लोक म्हणतील अमुक शाळेची गरज आहे, अमुक विद्यापीठाची गरज आहे. मी तर सांगेल एक शिक्षक तुमच्या समोर उभा राहून सांगतोय, आजच्या पिढीला शिक्षणाचीच गरज आहे. तुम्हाला विष्णुपंत पागनीसांचं उदाहरण माहिती असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण एकदा संत तुकाराम नावाचं एक पिक्चरचं शूटिंग चालू होतं मागच्या खूप वर्षापूर्वी. संत तुकाराम या पिक्चरचं शूटिंग चालू होतं. माझ्यासारखाच एक कलाकार, त्यांचं नाव विष्णुपंत पागनीस, त्या कलाकाराला त्या पिक्चर मध्ये घेतलं तुकाराम महाराजांची भूमिका करण्यासाठी. त्याने तुकाराम महाराजांचा वेश चढवला, पगडी डोक्यावरती, अंगारखा, हे सगळं चढवलं, धोतर वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मग ते पागनीसांचं शूटिंग सुरू झालं. ते काय शूटिंग करायचे, पिक्चर पैसे घ्यायचे, शूटिंग करायचे, पैसे घ्यायचे, निघून जायचे. पण एक दिवस शूटिंग सुरू होतं, शूटिंगला 5 मिनिटं ब्रेक दिला आणि ब्रेक दिल्यानंतर त्यांना चहा प्यायची तलब झाली. विष्णुपंत पागनीसांना चहा पिण्याची तलब झाली. त्यांना वाटलं आता चहा कुठे प्यावं, बरं कपडे कधी काढायची, हे वेशांतर कधी काढायचं. मग ते तसेच गेले चालत चौकामध्ये. पागनीस तसेच चौकामध्ये चालत गेले. तुकोबारायांचा वेश अंगामध्ये होता आणि तो वेश बघितल्यानंतर आजूबाजूच्या 15-20 लोकांनी त्या महाराजांच्या पाया पडले. 15-20 लोक महाराजांच्या पाया पडले. त्यांनी विचारलं का पाया पडतं माझ्या? त्यांनी पाय मागे घेतले. हो, ते म्हणले महाराज साक्षात तुकोबाराय आमच्या समोर आहेत आणि मग तुमचं नाही का पाया पडावं? का नाही? त्यांनी स्वतःकडे परत त्यांना जाणीव झाली, अरे हा आपल्या अंगावरती तुकोबारायांचा वेश आहे. ज्या वेटरने चहा दिला तो सुद्धा पाया पडला महाराज, आणि त्या दुकानदाराने त्यांचे पैसे पण नाहीत घेतले. म्हणजे आज तुकोबारायांसारखे दिसतात तुम्ही. विष्णुपंत पागनीसांनी विचार केला, 5 मिनिटं वेशांतर केलं. किती वेळ? 5 मिनिटं वेशांतर केलं तर जग माझ्या पाया पडायला लागले. 5 मिनिटं वेशांतर केलं तर हा मालक माझ्या चहाचे पैसे घेत नाहीत आहे. 5 मिनिटं वेशांतर केलं तर हा वेटर सुद्धा माझ्या येऊन पाया पडला. अरे अखंड काळ जर माझ्या अंगावरती तुकोबारायांचा ड्रेस असेल तर माझ्या जीवनाचं किती सोनं होईल. मरेपर्यंत त्या विष्णुपंत पागनीसांनी अंगावरचा ड्रेस काढला नाही. इतकं साधू संतांचं महत्व आहे. मरेपर्यंत अंगावरचा ड्रेस त्यांनी काढला नाही. तोच वेशांतर त्यांनी अखंडपर्यंत. आज जर तुमच्या घरात मूर्ती फोटो आहेत ना तुकोबारायांचे, ते त्यांचेच आहेत विष्णुपंत पागनीसांचे. संतांचा संघ का गरजेचा आहे? माझ्या शाळेतलं उदाहरण तुम्हाला सांगतो. आमच्या शेजारी राहणारा एक कुटुंब, त्या कुटुंबाला अपत्य होत नव्हतं महाराज, अपत्य होत नव्हतं. खूप कष्ट केलं, हे दुकानं, हे दवाखाना, ते दवाखानं, अशा अनंत दवाखान्यामध्ये गेले. कुठंतरी एका ठिकाणी नवस केला, नवसापोटी म्हणा किंवा प्रयत्नापोटी म्हणा, गर्भधारणा झाली, बालक जन्माला आलं. 9 महिने जन्माला आल्यानंतर मूल दवाखान्यात, तिथंही ट्रीटमेंट सुरू झाली. हालाकीची परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये बाळाला ऍडमिट केलं, तिथंही खर्च केला आणि ती मुलगी मोठी झाली. 7, 8, 9, 10 वर्षाची होत मोठी झाली. अलीकडचं उदाहरण आहे, अलीला आमचं सांगत नाही मी, माझ्या नजरेसमोर घडलेलं. हळूहळू मोठी झाली. 10वी पर्यंत ती सतत आजारी पडायची. आई वडील काबाड कष्ट करून सतत तिच्या दवाखान्याचा खर्च करायचे आणि एके दिवशी तिला अपेंडिक्सचा त्रास जाणवला. 10वीत होती, अपेंडिक्सचा त्रास जाणवला. डॉक्टरकडे घेऊन गेले वडील, डॉक्टरकडे घेऊन गेले, दवाखान्यात बघितलं. डॉक्टरांनी सांगितलं अपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागेल, नाही तर त्रास दिवसेंदिवस वाढत जाईल. खर्च सांगितलं 50,000 रुपये खर्च होईल. बाप हताश झाले. अरे रोज आम्ही काबाड कष्ट करावं, रोज मजुरी करावी आणि त्या मजुरीतनं भागवतो. आता हे कष्ट कुठून, हे पैसे कुठून आणायचे? वडील दुःखी झाले, घरी येऊन झोपले. पत्नीने विचारलं एवढं दुःखी का? त्यांनी सांगितलं की ऑपरेशनसाठी एवढे पैसे लागते. ते म्हणजे काळजी करू नका, निघेल काहीतरी मार्ग म्हटल्यावर महाराज संध्याकाळी निश्चितपणे झोपले. सकाळी उठल्यानंतर पत्नीने आपल्या गळ्यातली बोरमाळ काढली. तुम्हाला सगळ्यांना बोरमाळ माहिती आहे. बोरमाळ काढली, हातामध्ये घेतली. 2 वेळा बोरमाळीकडे बघितलं, कारण प्रपंचामध्ये तेवढीच मिळाली होती. तिने सांगितलं हे बघा, ही बोरमाळ विका आणि याच्यातल्या आलेल्या पैशातून ऑपरेशन करूया.
ते म्हणलं नको ग, एवढं वर्ष तुझ्याबरोबर संसार केला, दोघांनी कष्ट केलं, दोघांनी मजुरी केली, आलेल्या पैशातून कसं तरी आयुष्यभराचा दागिना म्हणून मी तुला हे बोरमाळ घेतली, परत कधीच करणं व्हायचं नाही. नको नको, मी काहीतरी मार्ग काढतो. पण तिने सांगितलं असं नाही, असं नाही, तुमचे सगळे मार्ग संपलेत, एवढाच एक मार्ग आहे, बोरमाळ विका. बरं का, महाराजांसारखं ज्वेलरीचं दुकान होतं. जड पावलाने हा गृहस्थ त्या दुकानामध्ये गेला. विकायची इच्छा नव्हती, 2 वेळा तिला हातामध्ये घेतलं, मोर असं गालाला लावलं. पत्नीसाठी केली होती, कष्टाने केली होती. परत काकांच्या हातात दिली, काका ही विकायची. बरं, त्यांनी वजन केलं, आकडा केला, एवढे एवढं होतील, चालतंय म्हटले. म्हणजे एकदा शेवटचं तिला स्पर्श करू का, कष्टाने केले होतो, कष्टाने. परत एकदा हातात घेतलं, परत चळवळली, हातात घेतली, चोळली आणि दान केली, देऊन टाकली. पैसे मिळाले, ऑपरेशनही झालं. महाराज 10वीचा अभ्यास बुडेल म्हणून बोल बापाने त्याचा एक छोटासा मोबाईल घेऊन दिला घरी अभ्यास करण्यासाठी, अँड्रॉइडचा मोबाईल घेऊन दिला. मुलगी मोबाईलवरती अभ्यास करायची. अभ्यास करता करता हळूहळू तिच्या मैत्रिणी बरोबर ती गप्पा करायला लागली. शेअरचॅट असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल. मैत्रिणी बरोबर चॅटिंग करता करता हळूहळू मित्रांबरोबर चॅटिंग करायला लागली. आता मुलगी 10वी पास झाली आणि कॉलेजला पण गेली. कॉलेजला गेल्यानंतर तिची मित्र संगती वाढली, मैत्रिणीची संगत वाढली आणि मग मोबाईलला ऑटोमॅटिकली रिचार्ज व्हायला लागले. मोबाईलचा रिचार्ज ऑटोमॅटिक व्हायला लागला. हॉटेलचं बिल ऑटोमॅटिक जायला लागलं. आमच्या शाळेत गॅदरिंगचा कार्यक्रम होता. गॅदरिंगच्या कार्यक्रमादिवशी गॅदरिंगला 2 ड्रेस पाहिजेत म्हणून मुलीने घरातनं 2 ड्रेस आणले, पळून जायच्या तयारीने. गॅदरिंगचं 2रं, 3रं, 4थं गाणं सुरू असेल, मुलगी मुलाच्या गाडीवरती बसून गेली. पण आमचं जरा थोडस लक्ष बारीक होतं. आमच्यातल्या एका शिपाईने पकडलं आणि तिला हॉटेलमध्ये आणून जमा केलं. मला बोलवण्यात आलं. मी तिच्या पालकाला फोन केला, मला काका लवकर या. असं सगळं धावत पळत विचार आला. मुलीकडे पाहिलं, जोरात कानाखाली वाजवावी वाटली, पण काय करावं, तळहाताच्या फोडासारखी जपली होती. मारण्याचं धाडस नाही झालं, मारण्याचं धाडस नाही झालं. दीदी काय कमी पडलं ग तुला, तू मला सोडून चाललीस, जीवा पाड जपलं, आईचा दागिना तुझ्यासाठी घाण ठेवला, तू का पळून चाललीस. तिने काय विचारावं, तो महिन्याला रिचार्ज करतो माझा, हॉटेलचं बिल देतो, काय दिलं तुम्ही मागच्या वर्षापासून मला. ही त्या मुलीने प्रश्न विचारला जिच्यासाठी आईने गळ्यातलं दागिना घाण ठेवला होता. पिढी अशी घडू नये, पिढी अशी घडू नये म्हणून पिढी परमार्थाला ना. विठ्ठल अशी लेकरं जन्माला येऊ नयेत, असली अपत्य जन्माला येऊ नयेत. तुम्ही आला मला कौतुक नाही वाटलं, माफ करा, तुम्ही आला मला कौतुक नाही वाटलं. तुमच्या बरोबर तुमचे अपत्य यायला पाहिजेत, तुमच्या बरोबर तुमची बालकं यायला पाहिजेत. सांगू महाराज, माझ्या घरात 18 माणसं आहेत. 18च्या 18 माझी सगळी माणसं परमार्थ करतात. माझी मुलगी 5वीत पेटी वाजून अभंग म्हणते. हा, कीर्तनात कशी पण चाल वाजवू द्या. माझा मुलगा 4थीत आहे, त्याची चाल बदलणार म्हणजे बदलणारच, अजिबात चुकणार नाही. माझा बारका भाऊ सरपंच येतो, पण तो तबला व्यवस्थित वाजवतो. आपल्या मुलाला आपण काय संस्कार घेतो याच्यावरती आपलं जीवन घडत असतं. चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझे. महाराज अतिशय सुंदर शब्दामध्ये आम्हाला समजत की बाबाने आपल्या जीवनामध्ये तो परमार्थ घडायला पाहिजे. ते अनुकरण नामदेवरायांचं आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हे मागणं
नामदेवरायांचं जरी असलं तरी ते त्यांच्यासाठी नव्हतं, ते आमच्या उद्धारासाठी होतं, आम्हाला कळण्यासाठी होतं, आमच्या विकासासाठी होतं. महाराज म्हणले नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी आणि कीर्तन गजरीश प्रेमाचे. आपल्याला ते प्रेमाने गाता आलं पाहिजे, आपल्याला त्याला प्रेमाने आठवता आलं पाहिजे, प्रेमाने आळवता आलं पाहिजे. देव भावाचा भुकेला, देव कशाचा भुकेलाय? भक्तीचा भुकेलाय, भावाचा भुकेलाय. भाव बळ्याकडे रिंगणाकडे पार्याचा रवा घेता यत्न बरोबरे साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण बस माझा भाव कसा पाहिजे, माझा भाव किती सुंदर पाहिजे याच्यावरती तुमचा परमार्थ अवलंबून आहे. भक्तीने श्रद्धेने जर तुम्ही पुढे आला ना तर भगवंत तुमच्या नक्कीच सगळ्यांच्या सानिध्यामध्ये आणि सगळ्यांच्या कर्तृत्वामध्ये तो राबल्याशिवाय राहणार नाही. अहो साधू संतांची उगाच त्यांनी कामं केली का? आपण ऐकतो ना की अमुख्याने कोणाच्या नातांच्या घरी पाणी वाहिलं, हे का ना, इथं मळ्यामध्ये आपला गाडगी भाजू लागला. इतकी सुंदर सुंदर त्यांनी कामं केली, मग आपली का करणार नाही? एक आहे फक्त महिला मंडळ, एक काम करा, तुम्ही स्वयंपाक करता ना, स्वयंपाक नाम एक अशी गोष्ट आहे की जर स्वयंपाक करताना वापरलं तर त्याचा प्रसाद तयार होतो. बरोबर आहे? तुम्ही चालताना नाव घेतलं ना भगवंताचं तर ती तीर्थयात्रा होऊन जाते. म्हणून तुम्ही स्वयंपाक करत असताना तिसरा विचार डोक्यात आणायचा नाही. तुम्ही कसलाही स्वयंपाक करा, आज ज्या नसतील करत पण बाकीच्या महिला मंडळ स्वयंपाक करताना नेहमी बघा पांडुरंगाचं नाव घ्या, भगवंताचं नाम जपा. या नामाने तुमच्या जीवनाचं नक्की कल्याण होईल. हा प्रसाद तुम्ही तुमच्या परिवाराला जर वाढला ना तर तुमच्या परिवाराचं जीवन सुद्धा सुखरूप चांगलं होईल. हे तुमच्या हातात जेवढं आहे ना तेवढे यांच्या हातात नाहीये. हे काय बिचारे काबाड कष्ट करतात दिवस रात्र आणि ते घरात आणून देत असतात, पण घर कसं सांभाळायचं हे तुमच्यावरती डिपेंड असतं, हे महिला मंडळीवरती डिपेंड असतं. आणि म्हणून महिला मंडळाने आपलं कर्तृत्व कसं करायचं हे अभंगाच्या शेवटच्या जन्मात. कीर्तन गजरे प्रेमाचे, कीर्तन गजरे प्रेमाचे, हेची मदगारो जन्म जन्मदारी, हेची मदगारो जन्म जन्मदारी. कीर्तन गजरे
जन्म जन्माचे हे माझ